मग आम्ही ना हिंदीमध्ये चालू केलं पहिलं. हिंदीमध्ये चालू केलं, हम इधर आए ऐसा. तेव्हा आज लाज वाटायची. आपले व्हिडिओ दाखवतील हे काही करीतय म्हणतील असं. आणि तेव्हा आता लहान होतं तेव्हा तर वाटायचं काकाला कुचक्यावानी करते बरं का. आमच्या घरी अक्षरशः खायला नव्हतं कारण आमचे आजोबा काही व्यवस्थित नव्हते. आजीनी जे दिवस पाहिले ना ते जर आज आठवले तर पार रडायलाच येतं डायरेक्ट. ही त्रिमित्र बाईट्सची सुरुवात कशी झाली? नाव ठरवलं आणि मी सांगितलं असेल समजा एखाद्या जवळच्या, पण त्यांनी कोणतरी त्यांनी काय केलं रातोरात ते रजिस्टर करून टाकलं. 2 दिवसात तर ब्रँड लॉन्च करायचा, नाव रिव्हील करायचं. तर आम्हाला आहे ना पहिलं टाकले पहिले 1-2 दिवसामध्ये डायरेक्ट 1 लाखाची ऑर्डर मिळाली आम्हाला. बापरे. मध्ये तुझी आयडी पण सस्पेंड झाली होती, तर त्याचं रिझन काय होतं? त्याचं रिझन असं झालं. नमस्कार विशाल, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुझं खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. तर मला इथं बोलवलं म्हणजे आज बघू आपण कसं होतंय पॉडकास्ट काय. येस, आपल्याला खूप साऱ्या गप्पाच मारायच्या आहेत आणि सगळ्यात पहिल्यांदा तू तुझ्या भाषेत प्रेक्षकांना ओळख करून दे. नमस्कार मंडळी, माझं नाव विशाल कडलक. तर तुम्ही इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुकवरती विशाल कडलक 08 ही माझी ID आहे. तर तुम्ही बघितलंच असेल 100%. तर नेमकं कुठून आहे प्रॉपर तू? मी ना आपलं अहिल्यानगर आहे ना तिथं संगमनेर तालुका आहे, म्हणजे पुणे आणि नाशिकच्या मध्ये आमचा संगम आहे. म्हणजे मध्ये येतो ना आम्ही, संगम करतो तिथं. नद्यांचा पण संगम आहे, शहरांचा पण संगम आहे. म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक त्याच्यामध्ये संगमनेर तालुक्यातला आहे. गाव संगमनेरच गाव आहे का प्रॉपर? नाही, संगमनेर तालुक्यापासून आहे ना 7-8 किलोमीटर वरती आपलं पोखरी हवेली म्हणून गाव आहे. आणि एकदम डोंगरात राहतो मी असं. मग हा डोंगरातून व्लॉगिंगचा प्रवास कसा स्टार्ट झाला? म्हणजे तेव्हा आहे ना म्हणजे काहीतरी आपलं लहान होतो तेव्हा आहे ना काहीतरी राहायचं भाऊ मोबाईलमध्ये, यूट्यूब पैसे येतात लहानपणी ते ऐकलेलं होतं. मग जेव्हा मोबाईल घेतला ना तेव्हा म्हणलं चला व्हिडिओ करून पाहू. म्हणजे माझा लहान भाऊ आहे लखू. आम्ही असंच म्हणजे तेव्हा आहे ना लॉकडाऊन लागलं होतं. आम्ही वावरात इकडं जायचो, जंगलात जायचो. आमच्या डोंगराळ भाग असल्यामुळे ना तिकडे जायचो, गाया वगैरे चरायला घेऊन, शेळ्या. मग आम्ही तिथं तेव्हा काय झालं म्हणजे हिंदीमध्ये व्लॉग लई चालायचे मोठे. मग म्हणलं चला बुवा आपण करून पाहू. मग आम्ही ना हिंदीमध्ये चालू केलं पहिलं. हिंदीमध्ये चालू केलं, हम इधर आए ऐसा. आणि हिंदी बोलता येत नाही आपल्याला. मग म्हणलं चला भाऊ काहीतरी करू. लखू गिर गया ना, इधर गई न उधर गई. आणि मग नंतर आहे ना म्हणलं काही काही जमत नाही, आपल्या मराठीतच करू. 6 महिन्यांनी काय केलं, दसरा होता. मग म्हणलं चला दसऱ्याचा व्हिडिओ बनवू आणि उभा बनवू असं. आणि तेव्हा आहे ना काय झालं होतं, यूट्यूबला ना शॉर्ट्स लॉन्च झालं होतं. मग म्हणलं चला यूट्यूबला टाकू आपण. मग तर आज आहे आमच्या इकडं विजयादशमी, इकडं ते घटस्थापना होती. मग घटस्थापना आणि दसरा 9 दिवस ते व्हिडिओ बनवले. त्यानंतर असंच दिवाळी आली, पण ते कन्सिस्टन्सी नव्हती तेव्हा असं. मग तिथून सुरुवात झाली हळूहळू. मग इंस्टाग्राम असेल, इंस्टाग्रामवरती जास्तच व्हायरल झालं कारण नंतर ट्रेंडच आला मिनी ब्लॉगचा आपले मराठी यांचा. मग आपण सोबतच असू सगळे असं. किती साली हे? आता म्हणजे 2023ला. आणि स्टार्टिंग कधी केली होती? स्टार्टिंग तशी ना 21ला केली मोठे व्हिडिओ बनवायला. त्यानंतर मग काय केलं 2022ला शॉर्ट्स ते लॉन्च झालं होतं. म्हटलं चला शॉर्ट्सला टाकू. त्यानंतर मग इंस्टाग्राम तेव्हा लाज वाटायची का बुवा आपले हसतील, आपले व्हिडिओ दाखवतील, हे काही करीतय म्हणतील असं. आता एक पॉईंट आपल्यात कॉमन आहे, ते म्हणजे मी पण 2021च्याच दरम्यान आधी युट्यूबला स्टार्टिंग केली होती आणि 2023ला माझा पण दसऱ्याचाच पहिला व्हिडिओ होता मिनी ब्लॉग. मी तुझा व्हिडिओ तो बघितला होता, गावाकडून शहरात चालले माझे ते कॉन्सेप्ट चालायचे जास्त. तसं तुझं कोणतं कॉन्सेप्ट जास्त? माझं काय व्हायचं तिथं गावाकडचं आधी वावरातलं आमचं कौलाचं घर होतं, आजी ते व्हिडिओ लई चालायचे. म्हणजे मी काय केलं असं गोष्टी मांडल्या नाही का, जुनी माणसं असतील त्यांची नाती, त्यांनी कशी नाती जपली. आता नुसतं मोबाईल, आता
माणूस नुसतं पळतोय. पण त्यांनी एवढं आमचे आजीचे भाऊ असतील ते यायचे, मग मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवले नाही का, आणि मग ते जास्त चालायचं असं गावाकडचं. मग असं कधी वाटलं होतं म्हणजे आपण कसं युट्यूबला बघताना बघायचं की बाबा सौरव जोशी ब्लॉग करतोय पण त्याचं कसं मोठं मोठं घर वगैरे आहे, त्याची भाषा प्रोफेशनल आहे, मग आपण गावाकडच्या भाषेत सुरू करू आणि आपल्याला एवढा रिस्पॉन्स भेटेल असं वाटलेलं? नाही काहीच वाटलं नव्हतं. म्हणजे म्हटलं येतं आपण करतोय. आणि नंतर कसं झालं, मी काय केलं माहिती का, 2023-24ला 23च्या एंडला पावसाळ्यामध्ये सुरू केलं. म्हटलं आपण आहे ना काय करू आता आहे ना, रोज एक व्हिडिओ टाकू. मग मी काय करायचो, कॉलेजला जायच्या आधी का काय शूट होईल ते होईल, आणि मग ते रोज टाकत गेलो. असं मी ना 1 वर्षभर रोज एक व्हिडिओ टाकीत गेलो. मग तेव्हा ते कुठं, आणि मग मी काय करायचो, सकाळी व्हिडिओ बनवायचो 9-10 वाजता, आणि मग दुपारी 1:30 वाजता टाकायचो. का आमचं कॉलेजचा ब्रेक व्हायचा, आणि मग तिथं टाकायचो मी. आणि मग ते लोक काय करायचे, त्यांना आवडायचं ना, ते सेव्ह करून ठेवायचे आणि संध्याकाळी बघायचे. असं होत गेलं. त्यावेळेला कॉलेज करत होता? हा, त्यावेळेला काय कॉलेज एज्युकेशन वगैरे काय केलं? मी काय केलं आधी ना D.Ed केलं. म्हणजे 2020ला काय झालं, आमचे ना वडील शिक्षक आहे पण बाकी अख्खी शेती करते. त्याच्यामुळं वडील बी शेतकरीच म्हणायचे आणि पार्ट टाइम असं म्हणायचं. कारण मग आम्ही कधी वडिलांबरोबर शहरातही गेलो नाही, कधी काय नाही. कारण आमचे वडील असे, म्हणजे आमचे वडील घरात सगळ्यात मोठे, 3 बहिणी 3 भाऊ, आणि वडिलांचं बाकी शिक्षक म्हणायचे अरे चल शहरात. वडील म्हटले नाही. आमच्या घरी अक्षरशः खायला नव्हतं, कारण आमचे आजोबा काही व्यवस्थित नव्हते. आजोबांनी बरेच म्हणजे, पण मग त्यानंतर आहे ना आम्ही डोंगरात राहायचो. फारच डेव्हलपमेंट जमिनींच्या असेल लेवल केल्या, हे केलं. आजी आमची खूप चितासू. आजीमुळं आमचं सगळं आज या ठिकाणी. म्हणजे आजीनी जे दिवस पाहिले ना, ते जर आज आठवले तर फार रडायलाच येतं डायरेक्ट. एवढं आजीनी मुलांसाठी केलं. आणि मग वडिलांनी तेच कष्ट आजीचे डोक्यात धरले. मग हळूहळू मग वडिलांनी सगळ्यांना शिकवलं. 2 भाऊ शेती करताय, वडील. आणि मग आम्ही पहिलं कौलाच्याच घरात राहिलो गेलो. आत्ता कुठं घर वगैरे बांधलं असं. मग फॅमिलीमध्ये कोण कोण असतं? फॅमिलीमध्ये आमची ना 15 लोकांची फॅमिली तशी. जॉईंट फॅमिली? हा. आणि जॉईंट फॅमिलीला आमचे वडील खूप मानतात. म्हणजे आमच्या तसे भांडणं होती नाही, आणि भांडणं थोडी झालीच पाहिजे घरामध्ये, कोणतंही घर अजून. तेव्हा बॉन्डिंग आणखीन घट्ट होती. मग त्याच्यामुळं वडिलांचं आणि आमचं म्हणजे 3 भाऊ आहेत वडील वगैरे. आणि मग प्रत्येकाचे आम्ही 5 मुलं आहे घरात, 2 बहिणी, आजी, असे 15-1 जणांची. आता वहिनी पण आल्यात नवीन, म्हणजे 15 जणांची फॅमिली आमची. हा, आता भावाचं लग्न झालं त्यावेळेला भावाचं लग्न. मला वाटतं भावाचं लग्न म्हणजे तुझ्यासाठी इंस्टाग्रामचा कॉन्टेंट ठरला. कॉन्टेंट आता होणारच. आता घरचं Yes. कंटेंट आवडतं म्हटलं ते होणारच. मग आता किती रीच वाढली? आता पेजला डायरेक्ट 20 मिलियन प्लस रीच आहेत डायरेक्ट, मोठी. म्हणजे आवडतं लोकांना गावाकडचं लग्न येते, आणि एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं व्हिडिओ जास्त आवडतात असं. मग असं कधी ट्राय केलं नाहीस का की आता मी गावठी भाषेत कशाला बोलू, सगळेजण करतायत तर तशी प्रोफेशनल भाषा ट्राय करावी? नाही, काय झालं, आधी ना मी गावठीमध्ये सुरुवात केली. मी म्हणायचो अगं बाबू आज आलो इकडं, आणि मग लोकांना ते लय आवडायचं, ही पोरगं आपल्यावानीच बोलत आहे बा. मग ते काय झालं, नंतर काय झालं, एक फेमस झालो म्हणजे जरा बना. आणि अचानक आहे ना माझी भाषा आहे ना चेंज होत गेली, की बुवा मी स्टँडर्ड बोलायला लागलो. म्हणजे ऑटोमॅटिक होतं. आता मी समजा पुण्याला आलोय ना, आता समजा मी जर माझे जे, मग ते जरा वेगळं वाटतंय. मग माणसाचं आपोआप आहे ना, माणूस जरा ट्यून चेंज करायला ट्यून, बघतो. म्हणजे असं एकदम स्टँडर्ड बॉल. मग मला ना असंच एक माणूस भेटला फॉलोअर्स. तो म्हणे तुमचे ना व्हिडिओ आधी लय भारी, आत्ताही भारी, पण आता चाललंय म्हणे. म्हणलं का हो असं? ते म्हणे पहिले म्हणे ना तुम्ही ना जरा टोन बदलवली काय. म्हणलं असं म्हणते का. दुसऱ्या दिवशीच व्हिडिओ डायरेक्ट एवढा गावठी बनव, म्हणजे असं पब्लिकला परत आवडत गेलं. मग आता कधी काय होतं, काही शहरातले माणसं म्हणते तू खूप गावठी बोलतो, खूप आपल्या शहराचं नाव असं करतो. म्हटलं आता एक निगेटिव्ह माणसामुळं 99 पॉझिटिव्ह माणसांचा आपण कधी विचार केला पाहिजे, असंही म्हणजे.
मग बाकी जे व्हिडिओज आहेत ते रॅन्डम शूट करत राहतो की व्लॉग करायचा आहे म्हणून ते काही स्क्रिप्ट वगैरे ऍड करायची? नाही, मी कसं करतो, आता समजा एखाद्या ठिकाणी जायचंय किंवा मग कधी कधी रॅन्डमच शूट होतो आणि कधी कधी आयडिया असती बुवा चला हे काहीतरी करू, म्हणजे कधी कधी अचानक क्लिक होतं का बुवा हे केलं तर चांगलं होईल बरं का व्हिडिओ असं. आज पहिल्यांदा कोणीतरी खरं सांगितलं, नाही तर इथे येणारा प्रत्येक व्यक्ती हेच म्हणतो, नाही आमचं सगळं रॅन्डमच असतं. नाही, रॅन्डम नाही, असं कोणी नाही. Yes, सगळे ना म्हणजे कसं राहतं, कंटेंट स्क्रिप्टेड पण पाहिजे आणि रिअल असेल तरच व्हायरल जातं, कारण रिलेट झालं तरच आहे ना. बरोबर आहे. कारण आपण घरामध्ये काही स्क्रिप्टेड थोडी वागतो, असं आहे. घरात आपण जे रिअल जे डेली वागतो तसंच वागतो. फक्त एखाद दुसरा पॉइंट त्यात आपण स्क्रिप्ट इंटरेस्टिंग बनवण्यासाठी ऍड हा करू शकतो, पण जास्त नाही. रिअल कंटेंटच जास्त बघायला आवडतं. रिलेट झालं तर लोक शेअर करतात, कमेंट करतात, लाईक करतात, नाही तर बघतात सोडून देतात असं. मोस्ट व्हायरल व्हिडिओ कोणता होता तुझा? माझा आहे ना मोस्ट व्हायरल व्हिडिओ, मी 2 वर्षापूर्वी दिवाळीला गेलो होतो मामाकडे. तर तिथं असं झालं, मामाने त्यांनी घर बांधलंच होतं, पण ते एकदम आमच्यासारखीच गरीब परिस्थिती मामांची. मग तिथं गेलो, आमचे बाबा लय लय भारी माणूस आहे, एकदम गरीब. आमचे इकडचे बाबा तर आम्हाला बघायला नाही भेटले, पण त्यांनी आम्हाला लय जीव लावला. मग असं झालं, ते ना तिथं वावरात काम करीत होते आणि त्यांची बहीण आहे ना त्यांना ववाळायला येणार होती दिवाळीला. माझ्या डोक्यात सहज आयडिया आली आणि त्यांचं घर असं आणि असा रस्ता आहे. म्हणलं आई थांब, म्हटलं तिकडंच, आणि बाबा तुम्ही इथंच थांब. तो व्हिडिओ मी शूट केला आणि त्यांचं कौलाचं घर होतं ते दाखवलं. अक्षरशः कमेंटमध्ये लोक डायरेक्ट रडले. म्हणजे काही काही बहिणी म्हणायच्या की आमचा भाऊ बघत नाही आज आम्हाला, किंवा काही भाऊ म्हणायचे आमच्या बहिणी, आणि काहींनी डायरेक्ट म्हणायचे की आमच्या वडिलांची आठवण आली, आमचे वडील पण असेच जायचे बहिणीकडं किंवा काही. म्हणजे एवढं रिलेट झाला तो व्हिडिओ. त्याला आज 8 किंवा 10 मिलियन रीच असेल. तो लय व्हायरल गेला होता. असा कोणता पॉइंट होता की हा बाबा आता आपण फेमस झालोय, हे कळतंय, लोक समोरून येत आहेत आपल्याला असं बोलायला? नाही, माझं असं झालं, मी ना यूट्यूब करायचो पहिले, मग इंस्टाग्रामवरती आलो. आणि माझं असं नाही की मी एका दिवसात व्हायरल झालेला मुलगा नाही. मी कन्सिस्टन्सी जे लोकांना आवडत गेलं, असं रातोरात व्हायरल झालं आणि मग त्यात मजाच नाही. मग मी व्हिडिओ टाकत गेलो आणि कन्सिस्टन्सी, म्हणजे माझ्या व्हिडिओला मिलियनमध्ये रीच नसतात, पण ॲव्हरेज व्ह्यू चांगले असतात, म्हणजे लाखोच व्ह्यूज असतात. त्यामुळं मग मी हळूहळू व्हायरल गेलो. असं नाही का एक रात्रीत मिलियन व्ह्यूज गेली फेमस, असं नाही झालं असं. आता बाहेर कुठे गेल्यानंतर लोक भेटतात का जी आपल्याला फॉलो करतात? हा, भेटतात. काय आता reaction असतात मी त्यांचे? कालच पुण्यामध्ये होतो, तर म्हटलं मग आपल्याला कोण नाही ओळखीत इथं. तर इथं MPSC करणारा मुलगा अचानक माझ्या समोर येऊन उभा राहिला. आणि माझं असं व्हायचं की आमच्या इकडचे जास्त लोक, म्हणजे संगमेरचे लोक पुण्याला आले, मग ते ते भेटायचे. तो मुलगा अक्षरशः तुळजापूर त्या साईडचा. तो म्हणे मी बघतो. म्हटलं कधी पाहून? म्हणे बरेच दिवस झाले म्हणे, पण तुमचं ते टोनिंग वगैरे लय आवडतं म्हणे मला, असं तर. आणि रॅन्डम भेटला, मला लय नवल वाटलं. म्हणलं अरे पहा असं. मग आता जेव्हा सगळे लोक वगैरे ओळखतायत, काही ठिकाणी इन्व्हाइट पण केलं जातं तुला, तेव्हा घरच्यांची रिॲक्शन काय असते? आता घरच्यांचं कसं, घरचे मला काहीच म्हणते नाही, कारण त्यांना एवढं आवडत. आमचे काका तर एवढं म्हणजे भारी माणूस आहेत, सगळ्यांना लय आवडतात. आणि काका मला रोज सांगा, आज अरे आज मार्केटला गेलतो बरं का, तिथं आहे ना ते म्हणत होते विशालचे काका आहे का तुम्ही. म्हणजे एवढं भारी वाटतं. आता पप्पा आमचं तालुका सोडून लय लांब गेले, समजा 2-3 तिथं सुद्धा पप्पांना ओळखतात. पण पप्पा कसं, पप्पांना एवढं आमचे काका जास्त व्हिडिओमध्ये असतात असं. आणि मग काकांचं ना आमचं कसं लहानपणापासूनच, काका आमचे ना आधी ना लई हे होते, म्हणजे आम्ही बारीक होतो ना, काका नाही चला वावरात, चला काम करा, असं करा. म्हणजे काकांचं प्रेम पण आहे तितकंच. आणि तेव्हा आता लहान होतं तेव्हा तर वाटायचं काकाला कुचक्यावानी करते बरं का, असं वाटायचं. पण आता त्या माणसाचं आहे ना वेगळंच प्रेम आहे. म्हणजे काकांना म्हणलं ना, काका आपल्याला आहे ना अशी अशी गोष्ट करायची बरं का, काका म्हणा चाल करू ना मग, असं तसं. म्हणजे एकदम प्रॅक्टिकल राहणारा माणूस. आणि मी एवढं म्हणजे आमच्या काकांना नाना एवढे, ते कधी मोठ्या भावाचं म्हणजे कोणती गोष्ट करायची असेल, भाऊ असं करायचं, आणि आमचे पप्पा असे का बरं ठीक आहे तुला जायचंय का, आणि जा ना मग. म्हणजे असं
आमचे नाना बी कधी म्हणजे भावांचं प्रेम किती असतं ना ते आमच्या माणसांकडून शिकलं पाहिजे. म्हणजे कुणी कधीच एकमेकाचा असा शब्द काढणार नाही, असं त्यांचं नातं आहे. स्टार्टिंगला जेव्हा तू कॉन्टेंट स्टार्ट केला होता त्यावेळेला घरचा सपोर्ट होता का? नाही सपोर्ट कोणालाच नाही राहत. म्हणजे आता करतात लोक, म्हणतात आमचा मुलगा झाला पाहिजे क्रिएटर, पण तेव्हा नव्हतं, मार्केट नव्हतं तेव्हा, मार्केटही नव्हतं. आणि तेव्हा ते सोशल मीडिया का पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा होता. म्हणजे आमच्या घरात फक्त वडिलांकडं पहिला अँड्रॉइड मोबाईल आला का, कारण त्यांना ते अपडेट होत गेलं हळूहळू त्यांना, नाही तर ते बी नोकियाचाच फोन वापरायचे. मग पहिलं वडील म्हणायचे अरे कशाला काय कर, तुला शेती करावं लहान बरं का, वडील म्हणायचे. मग इकडं पाय काका नाना कसे वावरात काम करते, मग पाय तुला करायचं का. मग मी काय करायचो, पप्पांच्या मोबाईल मध्ये जायचो, मी अनसबस्क्राईब कर ब्लॉक होत नव्हता, युट्यूबचं चॅनल थोडी हे करते. वडील आमचे एवढे हुशार माणूस, विशाल कडलक ब्लॉग सर्च करून पाहिजे, अरे काय करू राहिला तू, फोन करायचे. मग मी आलो घरी, म्हणजे मी थोडे क्लास लावले, डीएड झाल्यानंतर 2-3 महिने मला काही जमानाच, आलो घरी, गेलो वावरात, म्हटलं मला काही करायचं नाही ते डीएड, मी आता इथं ॲडमिशन घेतो म्हणलं BSc ला. मग गेलो का वावरात, मम्मी काय ग शेतीला भाव नाही, काय म्हणणं आहे तुझे. मग मम्मी लगेच मान, भाऊ आपले किती हाल शेतकऱ्याचे, असं तसं व्यथा मान. तीच व्हिडिओ सुरू झाली. नंतर म्हणजे अजून बी म्हणते तू नोकरी कर, पाय बरं का लय हाल, पण मला नाही करायची आता नोकरी, आता व्यवसाय सुरू केलाय, तोच व्यवसाय पुढे न्यायचा. आणि कसं राहतं, घरच्यांना काय वाटतं, पोराला नोकरी भेटली म्हणजे लग्न होईल चांगलं आणि सिक्युरिटी राहते, तसं व्यवसायात नाही. आणि आपले मराठी माणसं, शेतकरी माणसांचा व्यवसाय म्हणजे त्यांना भीतीच वाटते लय. पण मी आज जे कोट्याधीश लोकांना भेटतोय, त्यांच्या जे वाडवडिलांपासून त्यांनी व्यवसाय सुरू करेला, आज त्यांचे म्हणजे त्यांना बघायची गरज नाही, एवढं ते सेट झालेले आहेत. आणि त्यांच्याकडून कळतं का खरा व्यवसाय काय राहतो, नोकरी काय असती, म्हणजे बिझनेस मध्ये काय ताकद आहे नाही, त्यांच्याकडून कळतं. त्यांनी कशी रिस्क घेतली, मग त्यानंतर ते कसे पुढे आले ते लय कळतं. ही त्रिमित्र बाईट्सची सुरुवात कशी झाली? आता त्रिमित्र बाईट्सची ना, म्हणजे काय झालं, मी सोशल मीडिया मग ॲडव्हर्टाईज वगैरे करायचो. मग म्हटलं का बुवा मित्र माझे ना 2 मित्र आहे डीएडचे, ते लय जीव लगेच आत्ता पण सोबत आहे आमचं, का बुवा आपण आहे ना एवढं ॲडव्हर्टाईज वगैरे करतोय, त्यांना लय फायदा होतोय, आपणच स्वतःच काहीतरी सुरू करू. मग आधी असं वाटायचं काहीतरी हॉटेल वगैरे करावं नाही का, पण मला माहित होतं घरचे काही सपोर्ट करणार नाही, कारण त्यांना माहित त्यांचं असं राहतं, सक्सेस स्टोरी फार कमी येतात त्यांच्याकडं आणि निगेटिव्ह स्टोरीज 10 येतात आणि सक्सेस एखादी येते. मग त्यांना असं वाटतं अरे काय पैसे गेले त्याचे, डुबला तो, असं ते पैसे आपलं. मग ते कधी घरचे सपोर्ट नाही, कारण मग मागच्या वेळेस आहे ना, सहज आहे ना, आमचं असं ठरलं का काहीतरी करू बुवा. मग आम्ही ना काय केलं, 1 ऑक्टोबरला हे होतं आपला दसरा होता, तेव्हा आम्ही ना म्हटलं चला ड्रायफ्रुट्सचा एक ब्रँड लॉन्च करू, कारण ऑनलाईनच आम्हाला करायचं होतं. कारण दुकान टाकून दुकानधंदा करण्यापेक्षा कंपनी कधी पण चांगली, म्हणजे कंपनीचं काम कधी पण मोठं, बरोबर आहे की नाही. मग म्हटलं चला कंपनी सुरू केली. आम्ही काय केलं, आधी ना रॉयल बाईट्स नावाने ब्रँड रजिस्टर केला. म्हणजे आम्हाला काही ड्रायफ्रुट्सच विकायचे नव्हते, आम्हाला त्यामध्ये वेगवेगळ्या प्रोडक्ट्स, फूडमध्ये खूप प्रोडक्ट्स आहेत, आपण काही पण करू शकतो. आणि आमचं असं डोक्यात होतं हेल्दीच द्यायचं, म्हणजे हेल्दी. आम्ही ना अक्षरशः तिथं कोणत्याही मोठ्या डीमार्ट असेल त्यामध्ये 40 आणि 50 रुपयाला अर्धा किलो, पण ते तेलात तळलेले एकदम घाण. आणि आपले गावाकडचे लोक गेले ना डीमार्ट मध्ये, त्यांना असं वाटतं हे स्वस्त आहे बरं का, घेऊन टाकतात, पण त्याचे जे बॅड इफेक्ट, साईड इफेक्ट काय होतात ते त्यांना नाही कळत, शेतकरी माणसांना, आपले गावाकडचे जे सर्वसामान्य. मग आमचं असं ठरलं की बुवा आपण आहे ना ब्रँड सुरू करू. आणि त्यानंतर विषय असं झाला, मी ना नाव ठरवलं आम्ही, आणि नाव ठरवलं आणि मी सांगितलं असेल समजा एखाद्या जवळच्या, पण त्यांनी कोणतरी त्यांनी काय केलं, रातोरात ते रजिस्टर करून टाकलं. आणि त्या वेबसाईट वगैरे ते डोमेन वगैरे असतं ना त्याला खूप, मग ते आमच्याकडं 20,000 जे अमाऊंट ते ठरवतील तेवढी. म्हणलं अरे हा तर लय मोठा प्रश्न आहे, म्हणजे आम्हाला 2 दिवसात तर ब्रँड लॉन्च करायचा, नाव रिव्हील करायचं,
आणि मग म्हटलं आता कसं करणार, मग आम्ही केलं त्रिमित्रा बाईट्स. आता त्रिमित्राचं बऱ्याच जणांना वाटलं 3 मित्र, पण त्याचा अर्थ खरा ना आम्ही काय आरोग्य, चव आणि शुद्धता असा होतो. म्हणजे बऱ्याच जणांना वाटलं त्रिमित्र, पण तसं नाही. ते आमची म्हणजे टॅगलाईनच अशी की प्रीमियम फील इन एव्हरी बाईट. म्हणजे तुम्ही एक जर घास खाला ना, त्याला चव पण लागणार आहे, आरोग्य पण आहे आणि पारदर्शकता पण आहे त्याच्यात. तुम्हाला फीलच असं होणार. मग आम्ही काय केलं, आधी ड्रायफ्रुट्स मध्ये काम चालू केलं. त्यानंतर मग म्हटलं चला ड्रायफ्रुटचे लाडू बनवून बघू. कारण शहरातल्या मंडळी किंवा काही मंडळींना वेळ नसतो बनवायला. म्हटलं आपण तेच जर शुगरलेस आहे आणि त्याच्यात गुळ पण नाही आहे, जे ड्रायफ्रुटचे लाडू आहे त्यामध्ये, मग त्यामध्ये ऑल प्रकारचे सीड्स असतील, ड्रायफ्रुट्स असतील, खजूर असेल, त्यामधून मग ती क्वालिटी पब्लिकपर्यंत पोहोचली. आपलं सोशल मीडियावरती मार्केटिंग वगैरे करतो आम्ही. ती गावागावात पोहोचला तो ब्रँड. म्हणजे पुणे, नंदुरबार, जळगाव, मुंबई अशा अनेक, आम्ही महाराष्ट्रात असे तालुके गाव ऐकले नव्हते त्याच्या ऑर्डर आम्हाला आल्या. म्हणजे एवढं जबरदस्त. सगळं सोशल मीडिया थ्रू. हा, सगळं सोशल मीडियातून. कारण आपल्याला बघणार अख्ख्या महाराष्ट्रातले लोक आहे. आणि मग ते एकदा का होईना घेतातच. ते म्हणतात पावशेर टाका, पावशेरची ऑर्डर द्या, अर्धा किलोची द्या. मग त्यानंतर आता आम्ही मिलेट्स कुकीज मध्ये काम चालू केलं. म्हणजे मिलेट्स कुकीज जे बिस्किट असतात, आपण बघतो दुकानात जातो 5 रुपयाला एवढा पुडा भेटतो, पण त्यामध्ये अक्षरशः एवढी शुगर, एवढं केमिकल आहे का ते आपल्याला माहित नाही होतं. आता ते जे माणसं त्या कंपनीमध्ये किंवा त्यांना माहीत राहतं यामध्ये काय कंटेंट आहे, त्यामुळं ते कधीच घेत नाही. अशी मग आम्ही शुगरलेस बिस्किट बनवायचं ठरवलं आणि आता मस्तपैकी चालू आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, आम्ही जेव्हा दिवाळीच्या आधी ब्रँड लॉन्च केला का, एका कंपनीने आमचं बघितलं, आम्ही गिफ्टिंगमध्ये पण काम चालू केलं. म्हणजे तेव्हा काय व्हायचं, दिवाळीच्या वेळेस फेस्टिव्ह सीझन असले का तेव्हा हे देतात, गिफ्ट्स देतात. मग म्हटलं आपण जरा ड्रायफ्रुट्सचीच गिफ्ट वगैरे बनवू ना, कस्टमाइज पॅकेजिंग, प्रीमियम काम केलं. तर आम्हाला आहे ना पहिले 1-2 दिवसामध्ये डायरेक्ट 1 लाखाची ऑर्डर मिळाली आम्हाला. म्हणजे आम्ही डायरेक्ट शॉक झालो की 1 लाख रुपयाची ऑर्डर आपल्याला डायरेक्ट. म्हणजे आज लॉन्च केलंय आणि त्यांचा संध्याकाळी फोन आला की आम्हाला असे आम्ही त्यांना बजेट दिलंय 1,01,000 रुपयाचं काहीतरी ते गिफ्ट होतं. ते म्हणे डन म्हणे. म्हणजे आमचे अक्षरशः आहे ना, म्हणजे आमचं एक जण जायचं ड्रायफ्रुट्सच, आम्ही आधी स्टार्टिंगला थोडेच आणले होते. म्हटलं सुरुवात आपल्याला काय माहिती, म्हटलं काय होतंय काय नाही, कारण एवढं आणायचे म्हटलं. आणि आमचं अक्षरशः पहिल्याच दिवसात ड्रायफ्रुट्स वगैरे संपून गेले. मग आमचं कोण मुंबईला जातंय आणि तेव्हा ऐनवेळी लगेच ऑर्डर मिळत नाही, कोण नाशिकला जातंय, म्हणजे ड्रायफ्रुट्सच मिळाना आम्हाला, एवढी ऑर्डर आम्हाला आली पहिली. मग आम्ही त्यांना ती म्हणजे सगळी कोण वेंडर वगैरे कोणीच म्हणायचं सर एवढेच अवेलेबल आहे सर, आता तुम्हाला 5 किलो मिळतील. मग आमची माणसं स्वतः कोण मुंबईला जाय, पोर्टला जाय, तेवढा मटेरियल कलेक्ट कर. मग त्यानंतर आम्ही ती गिफ्टची ऑर्डर पूर्ण केली आणि त्यांना एवढं आवडली ना ती पॅकेजिंग असेल, ड्रायफ्रूटची क्वालिटी असेल. ते म्हणे पुढच्या दिवाळीला तुमचं, म्हणजे आता येणारी दिवाळी ना जबरदस्त असं आमचं काम आहे गिफ्टिंगमध्ये, चालणारच आहे आता, काहीच विषय नाही त्यामध्ये. मग हे ड्रायफ्रुट्स वगैरे कुठून मागवता तुम्ही, किंवा त्याची क्वालिटी टेस्टिंग कशी करता? आता त्यामध्ये ना व्हरायटी असतात ड्रायफ्रुट्समध्ये. मग आपण काय करतो, इथं गावाकडं दुकानात काय झालं, सगळ्यात लोएस्ट व्हरायटी, कमी क्वालिटी आणि तीच रेट्स वाढून रिटेलचे. मग आम्ही काय करतो, प्रीमियम क्वालिटी आणतो बल्कमध्ये आणि तिचेच रेट्स कमी करून हे करतो. आणि मग जी सगळ्यात चांगली क्वालिटी ना, म्हणजे लई महागडी पण नाही आणि सगळ्यात खराब पण नाही, पण एकदम प्रीमियमच क्वालिटी, तीच आम्ही सेल आउट करतो जास्त. आता किती जणांची टीम आहे तुमची? आमची आता आहे ना तशी ना घरचे माणसंही सपोर्ट करतात, मित्र पण आहेत. आता मित्रांचे घरचे म्हणजे सगळेच असे आमची ना तरी आता 5 किंवा 6 जणांची टीम आहे. आणि मग हे जे कुकीज वगैरे आहे त्याचं प्रोडक्शन कुठं होतं? आम्ही स्वतः आता सध्या घरीच करतोय. आता आम्ही लवकरच मोठं याच्यामध्ये काम चालू करणार. या आता दिवाळीपर्यंत मोठा धप्पा बसणार आहे सगळ्यांना की आपला मराठी माणूस सुद्धा काहीतरी एवढं मोठ्या याच्यात काम करतोय, म्हणजे कंपनीमध्ये करतोय असं बल्कमध्ये एवढं प्रोडक्शन, तसं करायचं आम्हाला काहीतरी. सोशल मीडियाचा ह्याच्यामध्ये तुम्हाला किती फायदा झाला बिझनेस ग्रोथसाठी?
आता सोशल मीडियाचाच आखा फायदा आहे, कारण जी पब्लिकचा जो विश्वास आहे आपल्यावरती, ट्रस्ट आहे, तो खूप महत्वाचा आहे. व्यवसायाला पण तेच आहे. तुम्ही क्वालिटी देत असाल तर ते एकदा त्यांचा विश्वास यायला थोडेसे घेऊन हे करणार आहे. मग त्यांना क्वालिटी आवडली तर ते परत परत घेणार. मग सोशल मीडिया थ्रूच आमचं म्हणजे आता आमचं असं आहे की व्हिडिओमुळं ते इन्क्वायरी करतात, त्यांना आवडले तर ते डायरेक्ट बल्कमध्ये किंवा ऑर्डर टाकतात आणि आपली डायरेक्ट घरपोच ऑर्डर जाते. तसंच आता तुम्ही वेब सिरीज वगैरे पण चालू केली होती, तर ती कॉन्सेप्ट कशी सुचली? ते आता कसं राहतं, काहीतरी ट्रेंड येत राहतो. मग म्हटलं चला बुवा नवीन कंटेंट काहीतरी करू. व्लॉग तर करतच होतो. मग म्हटलं चला नवीन. मग आमचे तिथले मित्र वगैरे आम्ही जे म्हणजे क्रिएटर्स वगैरे मिळून एकत्र आलो आणि ते सिरीजचं असं होतं की बुवा शाळेतलं प्रेम वगैरे किंवा गावाकडचं एवढं कोणी दाखवेलच नव्हतं. ते आम्ही दाखवलं, ते लय व्हायरल गेलं डायरेक्ट. म्हणजे रिलेट करायचे लोकं डायरेक्ट. दाम्या, पुन्हा रंग्या असे नावं ठेवले आम्ही डायरेक्ट. ते फॅन्ड्री सायराइड बी नाही, फॅन्ड्री सारखंच झालं डायरेक्ट. मग सोशल मीडियामधून कोणी स्वतःहून तुला अप्रोच केलं का? म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी मी ऐकलंय पण, की सोशल मीडियाला फेम मिळाला की मुली पण स्वतः मेसेज करतात. तर असं हो, काही? खूप खूप. मी पहिलं एवढं दिसायला सुद्धा तरी मेसेज यायचे आणि मग मी पण म्हणजे माझ्या डोक्यात कधीच असं त्या भावनेने नाही का बुवा हे करू. मी फक्त धन्यवाद, थँक्यू असंच जास्त कधीच त्याला एंटरटेन केलं नाही. म्हणजे भरपूर यायचे, नाही तू खूप आवडतो मला, तू खूप. म्हणलं अरे असं कसं काय होऊ शकतं, ठीक आहे अट्रॅक्शन आहे, पण मग कधीच नाही असं. पण भरपूर आलेत प्रपोज वगैरे येत असतात. आता जेव्हा सोशल मीडियावरती आपण फेमस होतो, त्याला आपला फक्त फॉलोअर्सचा काउंट बघून काही जणांचं माइंडसेट असं होतं, म्हणजे व्लॉगर्सबद्दल तर शक्यतो 2च माइंडसेट आहेत. हा, एक तर ह्याचे एवढे फॉलोअर्स आहेत म्हणजे हा हा, भरमसाठ पैसा कमवत असेल, हा. किंवा दुसरं म्हणजे काय कामधंदा सोडून नुसतं हे व्हिडिओज बनवत राहते. तर तुला यातलं काय फेस करावं लागलं? मला यातलंय ना, म्हणजे मी निगेटिव्ह गोष्टींना कधी थारच देत नाही माझ्या जीवनात. म्हणजे एखादा निगेटिव्ह माणूस जरी आला ना, त्याला सुद्धा आपलंसं करतो मी. माणसं जोडण्याची मला खूप आवड आहे. म्हणजे तो पैशावाला असू नाही तर गरीब असू, त्याचा जर स्वभाव जर आवडला ना मला, तो माझा मित्र होतो, फार जवळचा माणूस होऊन जातो, असा स्वभाव आहे. मग सोशल मीडिया आहे ना, म्हणजे खरंच वाईट नाही. म्हणजे आता तर बूमलाच येते सोशल मीडिया आणि त्या अजून पुढच्या काही येणाऱ्या काळात तर खतरनाक असणार आहे. आणि म्हणजे आता मला तर म्हणजे काहींना वाटतं भरमसाठ पैसा बी कमवतो आणि काहींना वाटतं की नाही. आता म्हणजे आता सगळ्यांना असंच वाटतं का हा पैसेच कमवतो. कोणालाच असं वाटत नाही का हा बोंबलत फिरतोय का काहीच नाही. कारण सगळ्यांना समजायला लागलंय का त्यामध्ये काही ना काही आहे. म्हणजे आता तुम्ही विचार करा, गावाकडच्या क्रिएटर्सकडं मोठमोठे ब्रँड्स येतात खरंच. आता म्हणजे आता तुम्हाला पण येत आहे, सगळ्यांना. का ब्रँड्सला सगळं कस्टमर पाहिजे ना, त्यांना थोडी शहरातलाच कस्टमर पाहिजे, त्यांना गावाकडचं बी पाहिजे. म्हणजे सोशल मीडियामध्ये एवढी ताकद आहे, पैसा पण खूप आहे. तुम्ही मोठमोठे क्रिएटर्स बघा, छोटे आजकाल साधं कंपनीमध्ये जॉब करणाऱ्या क्रिएटर्सना, जॉब करणाऱ्याला भारी आहेत. बरोबर आहे. म्हणजे आता काही क्रिएटर 4 व्हीलर काय काय घेऊन राहिली का सोशल मीडियाच्या ह्याच्यावरती असं. मग सध्या सोशल मीडियातून किती पैसे कमवतोस? पैसे तर चांगलेच कमावतो, पण मी कधीच असं नाही का बुवा नाही नाही आपल्याला एवढं टार्गेटच आहे या महिन्यात 50,000 लाख रुपये कमवायचे, असं कधीच नाही. जेवढे मिळतील तेवढे आणि चांगले. म्हणजे मी ना आजकाल एखादं पोरग जर कधी कधी लाखो बी मिळतात कधी कधी, पण मग कमीत कमी ना आता कंपनीमध्ये जॉब करणाऱ्या मुला तर 2 मुलं जॉब करत असेल तर त्याला आपण त्याच्यापेक्षा चांगलंच कमवतो असं. मध्ये तुझी आयडी पण सस्पेंड झाली होती, तर त्याचं रिझन काय होतं? त्याचं रिझन असं झालं, बऱ्याच क्रिएटर्सच्या आय डी जायला लागल्या. मग माझ्या एका मित्राची आय डी गेली. तो मला काय म्हटला की तू काय कर म्हणे, मेटाचा सपोर्ट घे म्हणे. आमचे सगळे क्रिएटर्स एकदम बॉन्डिंग चांगली. मग फार सगळ्यांचे कनेक्ट. मग सगळे म्हणे नाही आता आहे ना ब्ल्यूटिक घ्या म्हणे तुम्ही. मी गेलो ब्ल्यूटिक घ्यायला आणि काहीतरी माझ्याकडून चुकीची इन्फॉर्मेशन टाकली. काय झालं काय नव्हती, आय डी सस्पेंड झाली. असं नाही का एका रात्रीत व्हायरल झालोय ना आपण, कन्सिस्टन्सी लावून धरली, टिकून राहिलो,
म्हणलं आता कसं व्हायचं. नंतर मित्र म्हणे करू आपण परत. म्हणलं चला आपण तसं शून्यातूनच वर आलेलो आहे, होईल आपलं. पण त्यानंतर ते एक व्हिडिओ बनवून टाकला की बा असं असं झालंय. लोक एवढे इमोशनल झाले की बुवा एवढं चांगलं काम होतं या विशालचं आणि कस काय असं झालं. त्यांनी एवढे मेसेजेस एवढे हे आणि 2च दिवसात ती आयडी परत आली. म्हणजे लई वाईट काळ होता. म्हणजे माणूस सक्सेसच्या पीकवर राहतो आणि डायरेक्ट त्याचं अस्तित्वच नष्ट होतं. ज्या माणसा म्हणजे ज्या गोष्टीमुळं त्याची ओळख आहे तीच गायब होती म्हणलं ते लय अवघड असतं. पण त्यावेळेस पण आहे ना आपली फॅमिली असं जवळचे मित्र असतील आणि संयम खूप महत्वाचा आहे. बरोबर. म्हणजे संयम नाही ठेवला ना संपला माणूस तिथंच असं. आता अजून पण सोशल मीडियाला बऱ्याच कंटिन्यू आयडी जात आहेत आणि खूप जणांच्या रिटर्न आलेल्याच नाही आहेत, इवन मोठमोठ्या क्रिएटर्सच्या पण. मग तुला अशी भीती नाही राहत की एखाद्या दिवशी हे सगळंच गेलं तर काय? आताची परत आली पण पुढे असं काही झालं तर? नाही परत जरी गेली ना सोशल मीडिया चांगलंच माध्यम आहे आणि आपलं चेहऱ्याचा फेस व्हॅल्यू तर झालेलाच आणि इवन सोशल मीडिया सोडता एवढे चांगले माणसं जोडले गेलेले आहेत ना त्यामुळं त्याचं काही टेन्शनच नाही राहिलं आता. म्हणजे आता आपण एकत्र आलो आता आपली पहिली भेट झाली पण आपण जोडले गेलेलो आहे. सोशल मीडिया ठीक आहे एक माध्यम होतं पण आता त्यामुळे काहीच वाटत नाही आता सोशल मीडियाचं. आता बरेच क्रिएटर्स नवनवीन तयार होतात, तर त्याच्यामुळे ह्या मार्केटमध्ये काही इम्पॅक्ट पडतो असं वाटतं? म्हणजे ठीक आहे काही दिवस कचरा होतो म्हणजे नाही का असं हे होतं पण तसं एक तर एकच ट्रेंड फॉलो करत हा राहतात. पण ते कसं असतं की कंटेंट प्रत्येकाने बनवलं पाहिजे पण मग कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. कन्सिस्टंट कष्ट घ्यायला आज कोणा म्हणजे तयारीच नाही कोणाची का बुवा आम्हाला कष्ट घ्यायचे कोणीच घेत नाही आजकाल. माझं स्वतःच सांगतो मला 1-1.5 तास व्हिडिओ एडिटलाच लागतोय. व्हॉइस ओव्हर असेल हे असेल शूटचं तर बाजूलाच पण लागतो आणि टाइम नाही दिला ना म्हणजे माझं अजून पण आज जरी एवढं हे आहे ना ते व्हिडिओला टाइम नाही दिला ना असं वाटतं यार नाही बरं का हा व्हिडिओ बनलाच नाही. जोपर्यंत आतून येत नाही का बनलाय बरं का टाकला पाहिजे तेव्हाच कुठं समाधान होतं. काहीतरी त्याला व्ह्यूज येऊ ना येऊ ते लोक बघतातच त्यातून त्यांना काहीतरी शिकायला पण मिळतं मग चांगलं वाटतं बा असं. वेब सिरीजच्या काही आठवणी आहेत गमती जमती? ते काय झालं तर आम्ही ना आधी कालचक्र म्हणून केली आणि इंस्टाग्रामचं असं आहे ते भूताचं कंटेंटच काय पुश आणि आम्हाला माहीतच नव्हतं. म्हणजे काय राहतं माणसाचा अनुभव विकतच घ्यावा लागतो आणि वेगळंच द्यावा लागतो तेव्हा माणूस कुठंतरी हे होतो. मग आम्ही बघितलं कंटेंट एवढा सुपर क्लास म्हणजे डायरेक्ट काटाच यायचा पाहिल्यावर. पण ते व्ह्यूजच नाही गेले त्याला. मग म्हणलं अरे असं काय होतंय बा. मग आमचं ठरलं चला लव्ह स्टोरी करू. सगळे लव्ह स्टोरी करते चला आपण काहीतरी आणि आम्ही अशी स्टोरी बनवली आणि आमच्यातलं काय झालं काही जण म्हणायचे नाही नाही ते कालचक्र केलंय त्यालाच आपण कनेक्ट करू आणि न तुटलेलं प्रेम सिरीज आहे ना त्यावरच हे करू. मग असं करता करता आम्ही काय केलं ते जुने नाव घेतले दामू रांग्या शिरप्या आणि मग ते सगळे जम झाला आणि मग नंतर असं झालं कोण म्हणायचं सर आज शूट ठेवा कोण म्हणायचं नाही. मग कोणाचे कधी पेपर असायचे आता कॉलेजचं एप्रिल वगैरे तेव्हा काय सगळ्यांना पेपर कोणचं काय मग त्यानंतर ते जमानच मग म्हटलं चला एवढं पूर्ण तर करू त्याला एंड तर देऊ. मग एंड दिला आम्ही आणि सिरीज खूप व्हायरल गेली आमची म्हणजे 5-6 मिलियन व्ह्यूज आहे आणि ते गावाकडचं वातावरण आणि ते बोलणं बिलणं म्हणजे एकदम फॅन्ड्रीलाच असं म्हणजे नाही का गावाकडचं रिअल रिलेटच झालं काही पोरांना का बुवा आईला रांग्या आईला दाम्या असं म्हणजे अजून बी कमेंट येत राहतात अजून पण म्हणजे लय मस्त होऊन गेलं. आता आपण एक रॅपिड फायर घेऊया, पटपट आन्सर करायचे. रॅपिड बरं ठीक. गाव की शहर, कुठलं वातावरण जास्त बेटर वाटतं? गावाचंच आहे. व्लॉगिंग की बिझनेस, सध्या कशात जास्त आवड आहे? आता आहे ना ब्लॉगिंग मध्ये होती पण आता बिझनेस मध्ये आवड व्हायला लागली. प्रसिद्धी की प्रायव्हसी, जास्त काय मॅटर करतं तुझ्यासाठी? प्रसिद्ध होण्यासाठी प्रायव्हसीची गोष्टच नाही राहिलेली काही ना. मग तू आपल्याला प्रायव्हसी ठेवायची होती मग आपण व्हिडिओज नसते बनवली असं आहे ना. सोशल मीडिया की रिअल लाईफ? तसं मी रिअल लाईफलाच महत्त्व देईल कारण कसं राहतं सोशल आता माणसं भेटतात ते म्हणते तयारला विशाल तो आवाज
त्याच्यासारखंच आहे. म्हणजे मी ना असं आहे माझं, आता मी इथं बी आलोय, मी जसं व्हिडिओ मध्ये बोलतो तसंच बोलतो खरं म्हणजे, मग ते लोकांना खरं वाटतं. नाही तर मग ते व्हिडिओमध्ये वेगळं बोलायचं, रिअल लाईफ मध्ये एखादा आला का मग त्याच्याकडे म्हणजे ओळखच द्यायची नाही. असं नाही पाहिजे, खरंच नाही पाहिजे. पैसा की शांती? पैसा. शांती नकोय? नाही, शांती कवर शांती, पैशाशिवाय काहीच नाही. तुम्ही पहा आज म्हणजे सगळं पैशावरच चालू आहे. असं बरेच लोक म्हणते नाही नाही शांती, अरे पैसा असेल तर शांती मिळेल ना. पैसा आला की माणसाला सगळं मिळतं, शांती मिळती, सगळं सगळं. पैसा पाहिजे. तुझी जर्नी एका शब्दात डिस्क्राईब करायची झाली तर ती काय असेल? रोलर कोस्टर. पण मग कसं झालं, मला माझं असं आहे, मला लगेच नाही जग म्हणजे स्वर्ग म्हणजे काय आभाळाला नाही गवसणी घालायची, मला हळूहळू जायचंय तिथं. कारण मला माहिती मी लगेच आभाळ गाठलं तर मी लगेच दुसऱ्या क्षणालाच मी जमिनीवर येणार आहे. त्यामुळे मला टप्प्याटप्प्यानेच जायचंय. मला ही जर्नी ती एन्जॉय करत जायचंय. असं नाही का मग झालं सगळं, टप्प्याटप्प्याने जीवनाचा आनंद घेत जायचंय. पुढच्या 5 वर्षात तू स्वतःला कुठे बघतोस? मी पुढच्या 5 वर्षात आहे ना, मला एक माझी ही स्वतःचा आत्ता बिझनेस आहे ना, तो CR मध्ये नेऊन ठेवायचा आहे. आणि एक आत्ता पण आपली चांगलंच काम आहे आणि पुढं ते वाढतच जाणार आहे. असं म्हणजे एक चांगल्या ठिकाणी मी स्वतःला इमॅजिन करतो की भाऊ सक्सेसफुल बिझनेसमॅन असेल, चांगला म्हणजे नाही का एक फॅमिलीतला चांगला मुलगा, एक इन्फ्लुएन्सर म्हणू जो चांगलंच सगळ्यांना म्हणजे काही सोशल मीडियातून चांगलाच एक कंटेंट गेला पाहिजे लोकांना, मग चांगलं एक माणूस म्हणूनच मला हे करायचंय. आपल्या ऑडियन्सला, शक्यतो तरुण मुलांना काय संदेश देशील? मी तरुण मुलांना एकच संदेश देईल, तुम्हाला काही करायचंय ना जीवनात, स्किलवर तुम्ही फोकस करा आजकाल. म्हणजे स्किल शिवाय काहीच नाही. आज तुम्ही डिग्र्या घेत बसू नका, तुम्ही त्या स्किलवरती काम करा आणि सक्सेस मिळवा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. मी कोणीही आला ना, मी त्याला तेच सांगतो का भाऊ सातत्य ठेव. 1 महिना दे, 2 महिने दे, वर्ष दे, पण त्याच क्षेत्रात. नाही तर मग आज हे काम करतोय आणि लगेच पुढच्या महिन्यात दुसऱ्या म्हणजे कंपनीज किंवा दुसऱ्या क्षेत्रात, असं नाही करायला पाहिजे. कन्सिस्टन्सी आणि एका जागी थांबलं पाहिजे. सातत्य ठेवा, थांबलेच नाही तुम्ही मग त्याला मजाच नाही ना. असं खूप छान. आज तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं आणि पॉडकास्टसुद्धा खूप मजेशीर झालेला आहे. सो तू इथे आलास, तुझा इतका टाईम दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला बी भारी वाटलं. आधीच करायचं होतं आपल्याला पॉडकास्ट, पण जाऊ द्या ठीक आहे. चांगल्या वेळ यायला टाइम लागतो. तर मी ना तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट आणलंय आमचं त्रिमित्रा बाईट्सचं, आत्ता जे मिलेट्स कुकीज द्या बरं. हे आम्ही असं त्रिमित्रा बाईट्सचे कुकीज आहेत. नक्कीच तुम्हाला टेस्ट आवडेल, तुम्ही ट्राय करा. मी ट्राय करून तुम्हाला तर नक्कीच सांगेल. तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचे असतील तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथून चेक करू शकता. येस, थँक्यू. नक्की ट्राय करा. येस. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट पॉडकास्ट कुणाचं बघायला आवडेल तेही सांगा. प्लस आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. धन्यवाद.